मागच्या इलेक्शनमध्ये एक कल्पेश सोनवणे आणि त्याच्यासमोर एक राहुल ठाकरे हे दोन्ही उमेदवार म्युन्सिपल इलेक्शन लढले होते. आज नेमका काहीतरी कॉर्पोरेशनचे टेंडर निघाले होते म्हणते. त्या विषयावर दोन्ही उमेदवार आणि त्यांच्यासोबत 10 ते 12 लोक त्यांनी शेंडीपेठ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये त्यांचं रोडवरती त्यांचं भांडण झालं होते. त्यांनी दोन्ही पार्टीला एक दुसऱ्यांचं मारहाणचं वगैरे झाले होते. मग त्या संदर्भाने पोलीस स्टेशनला दोन्ही लोकांना पोलीस स्टेशनला आणले होते. मग त्यांच्या दोन्ही लोकांचा फिर्याद नोंदवणं चालू होते. एकाला एका रूममध्ये दुसऱ्याला दुसऱ्या रूममध्ये त्यांना बसून घेतलं. मग ही जेव्हा घटनाच्या रोडवरती मारामारी झालं होतं तेव्हा राहुल ठाकरे ह्या माणसं तिथं नव्हते. मग ते अचानकपणे पोलीस स्टेशनला आलं आणि जेव्हा ही फिर्याद नोंदवत असताना आणि माझं बहिणीला तुम्ही शिव्या दिला मी नसताना असं ते बोलत, म्हणजे त्यांचा जो फिर्याद नोंदवत होता कैलास सोनवणे, ते कल्पेश सोनवणेचे वडील आहे, त्यांना मारहाण केलं होतं. मग तिथं पोलीस स्टाफ होते त्या रूममध्ये आणि बाहेर पण होते. ते पूर्ण सिच्युएशन 2-3 मिनिटामध्ये आवरण्यात आलेलं आहे आणि दोन्ही पक्षाच्या लोकांचं FIR नोंदवणं चालू आहे आणि त्यांचं म्हणण्यानुसार FIR दाखल करू आणि पोलिसांतर्फे देखील आम्ही FIR नोंदवणार आहे आणि अरेस्ट आणि पुढील कारवाई आम्ही करणार आहे. म्हणजे ही पूर्ण घटनामध्ये 3 लोक जखमी झाला असं माहिती पडतं. त्यात काय आहे आणि किती लोकांचं इन्व्हॉल्वमेंट आहे हे तपास करून निश्चित करतो. आता घटना होऊन फक्त 1च तास झालेला आहे, म्हणजे पूर्ण निश्चित करायला मग थोडा वेळ लागते. एकदा पूर्ण निश्चित झाल्यानंतर किती आरोपींना आम्ही अटक करते हे सर्व तुम्हाला अपडेट करू.